सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील 196 क्रमांकाच्या श्लोकाचा अभ्यास करूया. हा श्लोक क्रमांक 196 असा आहे. नभी वावरे जो अनुरेणुकाही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष्य सर्वे बुडाले. आपण पुन्हा एकदा श्लोक ऐकूया. नभी वावरे जो अनुरेणुकाही, रीता ठावया राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष आलक्ष्य सर्वे बुडाले. पहिला चरणा शब्द आलेला आहे वावरे. वावरे म्हणजे वावरतो, फिरतो. नभात, नभी म्हणजे नभात, त्याचा अर्थ आहे अवकाशात, पोकळी. नभी म्हणजे नभात, अवकाशात, पोकळी. दुसरा शब्द आलेला आहे रीता. रीता म्हणजे रिकामा, रीता म्हणजे रिकामा. ठाव, ठाव म्हणजे ठिकाण, स्थान, जागा. ठावचा अर्थ आहे ठिकाण, स्थान, जागा. राघवे वीण म्हणजे रामाशिवाय, भगवंता व्यतिरिक्त असे त्याचे अर्थ आहे. राघवे वीण म्हणजे रामाशिवाय, भगवंता व्यतिरिक्त. चौथ्या चरणात आलेला आहे लक्ष. लक्ष म्हणजे दृश्य, दृश्य. त्याच्या विरुद्ध आहे अलक्ष्य म्हणजे अदृश्य. शेवटी शब्द आहे बुडाले. बुडाले म्हणजे नष्ट झाले, विरघळून गेले. बुडालेचे दोन अर्थ आहेत. नष्ट झाले, विरघळून गेले. समर्थ सांगतात आकाशात म्हणजे अवकाशात जे अणुरेणूसारखे लहान लहान कण फिरतात, त्या प्रत्येक कणात ते परमतत्व माझा राम भरून राहिला आहे. ज्यात राम भरला नाही असा एकही कण नाही. त्या आत्मस्वरूपाला, रामाला पाहण्याचा अभ्यास करता करता रामरूपच होऊन गेलो. त्या परमतत्वाने सर्व दृश्य अदृश्य लोप पावते. म्हणजे त्या ठिकाणी बघणारा आणि ज्याला बघायचे ते दोघेही एकमेकात विरघळून जातात. अशी साधकाची स्थिती होऊन जाते. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात आकाशात म्हणजेच अवकाशात जे अणुरेणूसारखे लहान लहान कण फिरतात, त्या प्रत्येक कणात ते परमतत्व म्हणजे माझा राम भरून राहिला आहे. ज्यामध्ये राम भरला नाही असा एकही कण नाही. त्या आत्मस्वरूपाला, रामाला पाहण्याचा अभ्यास करता करता रामरूपच होऊन गेलो. त्या परमतत्वाचे ठिकाणी सर्व दृश्य अदृश्य लोप पावते. म्हणजेच त्या ठिकाणी बघणारा आणि ज्याला बघायचे ते दोघेही एकमेकात विरघळून जातात. अशी साधकाची स्थिती होऊन जाते. असा या श्लोकात आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल.
साधक हो. आजचा काळ इन्स्टंट जमान्याचा आहे. आपल्या पूर्वीच्या लोकभाषेच्या रूपात सांगायचे म्हटले तर पी हळद हो गोरी अशी आज सर्वांची स्थिती झाली आहे. पेरले की आपल्याला लगेच उगवलेले पाहिजे. कोणालाही आजच्या काळात थांबायला वेळ नाही, फुरसत नाही आणि सहनशक्ती तर नाहीच नाही. अभ्यास नावाची गोष्ट अगदी हद्दपार झाली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मनुष्याची हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला मनुष्याची अशीच अवस्था झालेली पाहायला मिळते. विद्यार्थ्याला सुद्धा अभ्यास न करता यश पाहिजे. साधकाला अभ्यास न करता भगवंत पाहिजे. आणि याचे कारण शोधून काढले तर असे लक्षात येते की आजचा हा झकापकीचा भपकेबाजीचा काळच याला जबाबदार आहे. सर्वत्र सर्वच गोष्टींचा आज अगदी बाजार भरला आहे. मग परमार्थाचे क्षेत्र यात मागे राहील काय? आजच्या काळात भक्ती करणारे लोक नाहीत असे नाही, देवाला मानणारे लोक नाहीत असे बिलकुल नाही. माऊली सांगतात, मनुष्य जात सकळ स्वभावशील भजनशील. संपूर्ण मनुष्य जातच भजनशील आहे, म्हणजे भक्ती करणारी आहे, देवाला मानणारी आहे. पण या उलट या सगळ्या गोष्टींचा सगळीकडे पूर आलेला आहे. मला देव पाहायचा आहे असे मानणारे आणि देवाला दाखवणारे आजच्या काळात उदंड झाले आहेत. एखाद्या तथाकथित महापुरुषाने डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करायला सांगितल्यावर, एखाद्या महापुरुषाने आपल्या डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करायला सांगितल्यावर आमच्या बंद डोळ्यात प्रकाश दिसायला लागतो. कधीकधी कोणता तरी नाद ऐकायला येऊ लागतो, म्हणजे एखादा विशिष्ट आवाज आपल्याला ऐकायला येऊ लागतो. आणि मग बंद डोळ्यात पडलेल्या प्रकाशात तुला देव दिसला का? तुला ऐकू आलेल्या नादातच देवाचे अस्तित्व आहे ते तुला जाणवले असेलच. तुला जो आत्ता नाद ऐकू आला, आवाज ऐकू आला, त्यामध्ये देवाचे अस्तित्व आहे असे तुला जाणवले असेलच. असे बोलून सामान्य लोकांची दिशाभूल करणाऱ्या लोकांचा आज अगदी सुळसुळाट झाला आहे. आणि विशेष म्हणजे अज्ञानी लोक अशा लोकांच्या मागे धावत नाहीत, तर चांगली सुशिक्षित म्हणवणारी सज्ञानी लोक यांचाच भरणा अशा या तथाकथित महापुरुषांच्या मागे लागलेला आपल्याला दिसून येतो. एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवून जर त्याला देव दाखवता आला असता तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव महाराज इत्यादी सारख्या संतांच्या समोर लोकांनी रांगच लावली असती. पण या साधू संतांनी असे काहीच केले नाही. त्यांनी कोणताही चमत्कार करून कोणालाही भुलवले नाही की आपल्या जाळ्यातही ओढले नाही. त्यांच्या जीवनात चमत्काराला जरासुद्धा स्थान नव्हते. पण कधीकधी नाठाळांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी त्यांना चमत्कार करायला लागले, तो भाग वेगळा. पण कोणत्याही प्रकारच्या चमत्काराने
देवाची प्राप्ती होत नसते. देव इतका सोपा आहे काय? काहीही अभ्यास न करता, जीवनामध्ये कोणतीही साधना न करता देवाची प्राप्ती होते काय? अरे, या संत महात्म्यांनी अनेक जन्म, एक जन्म नाही, अनेक जन्म नामसाधना केली, ध्यान साधना केली, अभ्यास केला, आपल्या सद्गुरूंच्या चरणी या सर्वांचा दृढ विश्वास, श्रद्धाभाव ठेवला. तेव्हा त्यांना सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने देव कळला. देवाचे खऱ्या अर्थाने आकलन झाले आणि त्यांना या ब्रह्मांडात, चराचर सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात, अणुरेणूत, प्रत्येक भूतमात्रामध्ये, प्रत्येक जीवामध्ये देवाचे दर्शन झाले. त्यांना देवाने दर्शन दिले नाही, त्यांना सर्वत्र देवाचे दर्शन झाले. हा मोठा फरक आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्यांना देवाने दर्शन दिले नाही, तर त्यांना सर्वत्र, जसं आपण आत्ता पाहिलं, या ब्रह्मांडात, चराचर प्रत्येक कणाकणात त्यांना देवाचे दर्शन झाले. आणि नंतर त्यांना देवाबद्दल, देवाच्या अस्तित्वाबद्दल जो अनुभव आला, तो त्यांनी अभंगाच्या रूपाने अभंग करून ठेवला. आपल्या आणि त्यांनी जी अभंग रचना केली, त्यांचे अनुभव आपल्याला अभंगाच्या रूपाने दिले. आज ते सर्व अभंग निश्चितच अभंग आहेत. कारण ज्याचा भंग होत नाही, जे नष्ट होत नाही, त्यालाच तर म्हणायचं अभंग. देव ही खरं म्हणजे पाहण्याची गोष्ट नाही किंवा दाखवण्याची गोष्ट नाही, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घ्यायचा असतो. पण त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या मनामध्ये श्रद्धाभाव पाहिजे. आणि भाव नसेल तर देवाला ओळखता येणार नाही. माऊली हरिपाठातून सांगतात, भाव बळे आकळे येरवी ना कळे. जर आपल्यामध्ये भावाचं बळ असेल, भावाची शक्ती असेल, तर आपल्याला देवाला आकळता येईल, आपल्याला देवळाचे आकलन होईल. येरवी ना कळे, भाव नसेल तर आपल्याला देव कळणार नाही, त्याचे आकलन होणार नाही. आणि आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे, भाव तेथे देव. सर्वांना माहिती आहे, आपण बोलतो देखील, भाव तेथे देव आहे. नाहीतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे सांगून गेले ते आपल्या सर्वांना माहीत आहे. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. आपल्या सर्वांना माहिती आहे, जर आपल्या मनामध्ये भाव नसेल आणि आपण म्हटलं हे देवाला तू प्रसन्न हो, तर तशाने तो देव प्रसन्न होणार नाही. देव आशाने पावायचा नाही रे. मनामध्ये श्रद्धा पाहिजे. प्रल्हादाच्या अंतःकरणात देवाबद्दल हा अनन्य भाव होता, म्हणून देव त्याच्याआधी खांबातून प्रकट झाले. कारण प्रल्हादाचा सर्वाघटी पूर्ण एक नांदे असा दृढ भाव होता. सर्वाघटी म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये तो एक भगवंत पूर्ण रूपाने नांदतो आहे, असा प्रल्हादाच्या ठिकाणी दृढ भाव होता. देव या चराचर सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात पूर्णत्वाने नांदतो आहे. संत एकनाथ महाराज सुद्धा सांगतात, हरीचिया दासा हरी दाही दिशा. हरीचिया दासा हरी दाही दिशा. पुढे म्हणतात ते, भावे जैसा तैसा हरी एक.
हरीचा दास होलं पाहिजे. आपल्याला हरीचा दास होलं पाहिजे. मग आपल्यासाठी सर्वत्र दाई दिशा म्हणजे सर्वत्र हरीच दिसतो. आणि पुढे म्हटलेलं आहे, भावे जैसा तैसा हरी एक. जैसा भावे, जसा ज्याच्या मनामध्ये भाव असेल त्याप्रमाणे तो हरी प्रकट होतो. संत तुकाराम लिहितात, त्यांचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. माझ्या आतही हरी आहे, बाहेरसुद्धा हरी आहे, असं त्याने मला आत बाहेर कोंडलेलं आहे. माऊलींची देखील एक अतिशय सुंदर रचना आहे, आपण बऱ्याच वेळेला ऐकलेली असेल. सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आधी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा धनू. आधी सोनियाचा दिनू. माऊलींना ज्या वेळेला हरीचे दर्शन झाले, भगवंताचे दर्शन झाले, तो दिवस ते म्हणतात माझ्या आयुष्यातला सोन्याचा दिवस आहे. आणि माझ्या जीवनामध्ये अमृताचा धनू म्हणजे अमृताचा मेघाचा वर्षाव माझ्या जीवनात व्हायला लागला. मग त्यांना हरी दिसला कुठे? हरीने दर्शन कुठे दिलं? सबाह्य अभ्यंतरी माझा व्यापक मुरारी. भगवंताची अनेक नावं आहेत, त्यापैकी एक नाव मुरारी आहे. तर तो मुरारी माझ्या सबाह्य अभ्यंतरी आहे, मला त्याने आत बाहेर व्यापून टाकलेला आहे, असा माऊलींचा देखील अनुभव आहे. देवाशिवाय या जगाचे अस्तित्वच नाही. चल अचल सजीव निर्जीव सृष्टीमध्ये तो ओतप्रोत भरलेला आहे. म्हणून तो देव संत एकनाथांना गाढवाच्या रूपात दिसला, संत नामदेवांना कुत्र्याच्या रूपात दिसला, माऊलींना तो देव रेड्याच्या रूपात दिसला. देव आहे हो, देव आहे, त्याला पाहण्याची आपल्याजवळ दृष्टी पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे तो दृष्टिकोन पाहिजे. संत महापुरुषांजवळ ती दृष्टी आणि तो दृष्टिकोनसुद्धा होता. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला ती दृष्टी आणि देवाला पाहण्याचा दृष्टिकोन देताना या श्लोकाच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणात स्पष्टपणे सांगतात. नभी वावरे जो अनुरेणुकाही, रीता ठावया राघवेवीन नाही. अरे साधका, या विशाल आकाशामध्ये, अथांग अवकाशामध्ये जे अणुरेणूसारखे लहान लहान कण फिरत आहेत, त्या प्रत्येक सूक्ष्मातिसूक्ष्म रूपामध्ये माझा राम भरलेला आहे रे. असा एकही कण नाही ज्यामध्ये माझा राम नाही. आपल्या घरात बघा, सूर्यप्रकाशाच्या द्वारे आलेल्या किरणांमध्ये धुळीचे जे बारीक बारीक कण दिसतात त्यांच्यात सुद्धा देव आहे. पाण्याच्या एका एका थेंबात तो देव आहे. तो तर सदा सर्वत्र संचल आहे. सर्व वस्तुमात्रात तो देव कोंडून भरला आहे. ज्या अर्थी माझा श्वासोच्छ्वास चालू आहे त्या अर्थी देव माझ्याही आतमध्ये आहे, माझ्यासुद्धा आत बाहेर आहे. पण माझ्या आतमध्ये देव आहे असे म्हणणाऱ्यांपेक्षा मीच देव आहे. तुम्ही माझीच भक्ती करा, माझीच पूजा करा, माझ्याजवळ या म्हणजे मी तुम्हाला देव दाखवतो, असे म्हणणाऱ्यांची संख्या आज काही जास्त झाली आहे.
पैशाला पासलीवर झालेली आहे असेच आपल्याला दिसून येते. परंतु अशा प्रकारे स्वतःला देव म्हणून घेणाऱ्यांना गीतेमध्ये भगवंताने असुरी प्रवृत्तीचे लोक म्हणजे राक्षस असे म्हटले आहे. हिरण्यकश्यपू, कंस, रावण इत्यादी या अर्थाने राक्षस होते. अशा पाखंडी ढोंगी लोकांचा संतांनी धिक्कार केला आहे. जे स्वतः म्हणतात मी देव आहे, मी तुम्हाला देव दाखवतो, अशा लोकांचा, ढोंगी लोकांचा संतांनी धिक्कार केला आहे. पाखंडाचे खंडन करणे आणि धर्माची स्थापना करणे असे आपल्या अवताराला येण्यामागचा उद्देश आहे. पाखंडाचे खंडन करणे आणि धर्माची स्थापना करणे असा आपल्या अवताराला येण्याचा उद्देश आहे असे सर्व संतांनी आपल्या सांगितलेले आहे. एक अभंगामधून जगद्गुरू सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. संत महात्म्यांनी येण्याची आवश्यकता नव्हती खरं या पृथ्वीतलावर, पण का आले त्याचं कारण सांगितलं. हेची आम्हा करणे काम, धर्माचे पालन करणे, पाखंडांचे खंडन करणे आणि महत्त्वाचे म्हणजे बीज वाढवावे नाम. ज्याप्रमाणे एका बीजामध्ये झाड सामावलेले असते त्याप्रमाणे नामरूपी बीजामध्ये देव सामावलेला आहे. हे संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे. बीज दिसायला लहान आहे, तसे देवाचे नाम दिसायला अगदी सामान्य वाटेल, सोपे वाटेल, तसं उच्चार करायला सोपंच आहे, अवघड नाही. पण देवाची संपूर्ण शक्ती त्याच्या नामातच आहे. आणि म्हणून प्रत्येक संतांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या नामाचा स्वीकार करून देवाच्या अस्तित्वाचा अनुभव घेतला. खरं तर देवापेक्षा सुद्धा देवाचे नाव गोड आहे. संत नामदेव महाराज सांगतात, देवाला सुद्धा त्याच्या नामाची गोडी माहीत नाही. म्हणून एके ठिकाणी म्हटले आहे, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा. हे मेघश्यामा, हे भगवंता, हे रामा, तुझ्या नामाचे महात्म्य, तुझ्या नामाचा महिमा कोणालाही कळत नाही, तुलाही कळला नाही, तुझं न कळे मेघश्यामा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यासारख्या संतांनी आपल्या जीवनामध्ये नामाची अखंड साधना केली. एका जन्मात नाही तर अनेक जन्मात केली. तेव्हा कुठे त्यांना या नामाच्या माध्यमातून सर्वत्र व्यापलेल्या देवाचा अनुभव आला. देवाचे पवित्र आणि मधुर नाम घेता घेता ते त्यात रंगून गेले, तल्लीन झाले. त्या नामाशी, देवाशी एकरूप होऊन गेले. म्हणजे ते भगवंतमय झाले, देवस्वरूप झाले. समर्थ ही गोष्ट आपल्याला या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात. तया पाहता पाहता तेची झाले. पाहता पाहता म्हणजे बघता बघता असा त्याचा शब्दशार्थ नाही घ्यायचा. तर आपण जे आत्ता पाहिलं, जोडता जो अभ्यास केला, त्याच्या आधाराने ते भगवंतमय झाले. तेची झाले म्हणजे भगवंत स्वरूप झाले. या जगामध्ये 2 प्रकारच्या वस्तू आढळतात. एक स्थूल वस्तू आणि दुसरी सूक्ष्म वस्तू. कमी अधिक प्रमाणात वस्तू
स्थूल असते किंवा सूक्ष्म असते. वस्तू जितकी सूक्ष्म तितक्या प्रमाणात ती व्यापक असते. वस्तू जितकी सूक्ष्म आहे तितक्या प्रमाणात ती व्यापक असते. आकाश सूक्ष्म आहे म्हणून ते सर्व ब्रह्मांडाला व्यापून आहे. आपले मन सूक्ष्म आहे म्हणून आपल्या शरीराला व्यापून आहे. तसा परमात्मा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे तो दृश्य अदृश्य सर्व वस्तूंना व्यापूनही शिल्लक राहिला आहे. परमेश्वराला पाहण्याआधी आपल्याला त्याच्या इतके सूक्ष्म आणि व्यापक झाले पाहिजे. विश्वातील सूक्ष्माती सूक्ष्म द्रव्यांमध्ये परात्पर परब्रह्म भगवान व्यापून आहे. त्याच्याशिवाय या जगात कोठेही रिकामी जागा नाही. त्या स्वरूपात देवाला पाहण्याचा आपण सतत निरंतर अभ्यास केला पाहिजे. नुसता अभ्यास करून चालणार नाही तर त्याचे चिंतन केले पाहिजे, मनन केले पाहिजे. संत महात्मे आपल्याला त्यांच्या वचनातून त्यांच्या उपदेशातून जे जे काही सांगतात आपण नित्य ऐकत असतो. पण नुसतं ऐकून चालत नाही तर आपण जे ऐकलेलं आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. कारण आपण नुसते खाल्ले तर चालत नाही, शक्ती येत नाही. तर त्यासाठी आपल्याला खाल्लेले पचवता आले पाहिजे. आणि म्हणून जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच चिंतन मनन करणे ही सुद्धा आवश्यक गोष्ट आहे. संत रामदास स्वामी सांगतात, त्या देवाच्या स्वरूपाला पाहण्याचा अभ्यास केला तर एक वेळ अशी येते की पाहणाराच देव होऊन जातो. या बाबतीतला आपला अनुभव माऊलीसुद्धा सांगतात एका अभंगातून. देव पाहावयासी गेलो तेथे देवाची होणी ठेलो. मी देवाला पाहायला गेलो पण माझे अस्तित्वच त्याच्यामध्ये मिळून गेले. मी देवच झालो. साधकाला अशी अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग त्या ठिकाणी दृश्य आणि अदृश्य सर्वच देवस्वरूप म्हणजे परमेश्वर स्वरूप होऊन जाते. दोघेही म्हणजे बघणारा आणि ज्याला बघायचे ते दोघेही एकरूप होऊन जातात. करुणाष्टके यातील श्लोकामधून समर्थ हेच सांगतात, नवे लक्ष आलक्ष या पक्ष दोन्ही, नवे खून निर्गुण या गुण तिनी, नवे बंधना मुक्तताना विकारी, म्हणा रे म्हणा राम लीळावतारी. नवे लक्ष आलक्ष या पक्ष दोन्ही. भगवंत लक्ष अलक्ष म्हणजे आपण पाहिलं दृश्य अदृश्याच्या पलीकडे आहे. नवे खून निर्गुणता गुण तिनी, तो सगुणही नाही निर्गुणही नाही, या गुणांच्या पलीकडे आहे. पुढे म्हणतात, नवे बद्ध ना मुक्तता ना विकारी. भगवंत बद्धही नाही म्हणजे बांधलेलाही नाही, तो मुक्तही नाही आणि विकारीसुद्धा नाही. अशा भगवंताचा आपण उच्चार करा, नाम घ्या, म्हणा रे म्हणा राम लीळावतारी. आणि ही गोष्ट स्वामीजींनी आपल्याला या श्लोकाच्या शेवटच्या चरणावरून गेलेली आहे. तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.